नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र ताडे पाटील आणि तुम्ही पाहता ॲग्रो एटीएम आपलं मराठी चॅनल। मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून एक 23 जुलै 2021 रोजी महाराष्ट्र इलेक्ट्रिक धोरण राबवण्यास मंजुरी देण्यात आली आणि या धोरणांतर्गत पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहन जे त्याच्यासाठी शासनाच्या माध्यमातून मोठं पाऊल उचलण्यात आलं आणि याच्यामध्ये 2 व्हीलर, 3 व्हीलर, ऑटो रिक्षा, 4 व्हीलर आणि बसेस यांना मोठ्या मोठ्या शहरामध्ये जसं की छत्रपती संभाजीनगर असेल, मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, अमरावतीला असेल, अशा मोठ्या मोठ्या शहरामध्ये किमान 25% जे वाहन आहे हे इलेक्ट्रिक स्वरूपात 2025 पर्यंत या इलेक्ट्रिक स्वरूपात तयार झाले पाहिजे। त्याच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून एक पाऊल उचलण्यात आलं आणि याच्यात चार्जिंग स्टेशनला देखील मोठ्या प्रमाणात अनुदान 50 ते 60% पर्यंत अनुदान देऊन या इलेक्ट्रिक पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांना गती मिळण्यासाठी त्यांना सुद्धा चार्जिंग स्टेशनला सुद्धा अनुदानाचं सरकारच्या माध्यमातून देण्यात आलं आणि याच्यात आता एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा दिलासा देण्यात आला की शेतकऱ्यांना आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर असेल, मालवाहू 4 चाकी वाहन असेल, पॉवर टिलर असेल किंवा कटर असेल याच्या माध्यमात याला सुद्धा आता अनुदान देण्यात सरकारनं एक जे शुद्धीपत्रक काढण्यात आलं आणि 27 फेब्रुवारी 2025 रोजी शुद्धीपत्रक काढून सरकारने आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पॉवर टिलर, कटर किंवा 4 चाकी मालवाहू वाहन जे A1 स्वरूपाचं त्याला सुद्धा आता शासनाच्या माध्यमातून अनुदान देणार आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा देखील इंधनाचा खर्च या ठिकाणी वाचणार आहे आणि एक पर्यावरणपूरक वाहन आहे याला सुद्धा एक चांगल्या प्रकारचं गती मिळणार आहे। तर मित्रांनो, एक छोटंसं अपडेट होतं। जर तुम्हाला अधिक माहितीसाठी जर GR बघायचं असेल तर महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर जाऊन बघू शकता। 23 जुलै 2021 रोजी सरकारच्या माध्यमातून GR काढण्यात आला आणि 27 फेब्रुवारी 2025 रोजी याच्यामध्ये शुद्धीपत्रक काढून याच्यामध्ये ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि कटर आणि A1 स्वरूपाचा 4 चाकी व शेतकऱ्यांसाठी माल वाहतूक करणार जे वाहन आहे याला सुद्धा आता अनुदान देण्यात सरकारने शुद्धीपत्रक काढून एक नवी गती देण्यास प्रयत्न केलेला आहे। तर मित्रांनो, एक छोटंसं अपडेट होतं। अधिक माहितीसाठी तुम्ही महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर जाऊन GR बघू शकता। तर मित्रांनो, धन्यवाद। भेटूया नवीन माहितीसोबत। तोपर्यंत नमस्कार। जय जिजाऊ, जय शिवराय।